हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतो युनिट 2 ची जी क्वेश्चन बँक आहे समेटिव्ह एक्झामची, त्यामधले आपण 20 क्वेश्चन्स बघणार आहे. ओके. इफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर देन प्रूव्ह दॅट डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन यू इज इक्वल टू -4 बाय एक्स प्लस वाय स्क्वेअर. ओके. सो LHS कन्सिडर करूयात आपण. What is your LHS? LHS is del by del x plus del by del y square operating on u. Okay. So we will expand this brackets. Del by del x plus del by del y operating on del by del x plus del by del y operating on u. So it is equal to del by del x plus del by del y operating on del u by del x plus del u by del y. काय केलं आपण, दोन ब्रॅकेट्सपैकी एक ब्रॅकेट आपण आधी ऑपरेट करून घेतलाय आणि एक तसाच ठेवलाय. ठीक आहे. सो आता ही जी क्वांटिटी आहे डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय, ती आधी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके. सो डेल यू बाय डेल एक्स आधी लागेल त्यासाठी, बरोबर. सो डेल यू बाय डेल एक्स काढताना डेल बाय डेल एक्स ऑफ व्हॉट इज युअर यू, इट इज लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. ओके. सो आफ्टर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियली, लॉग ऑफ एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येतं, लॉग ऑफ एक्स असेल तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स इट इज 1 बाय एक्स. बरोबर. म्हणजे इथं लॉग ऑफ वन फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे काय येणार 1 बाय दॅट फंक्शन. ओके. सो इट इज इक्वल टू 1 बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय चेन रूल येणार आहे, कारण आता लॉगच्या आतमध्ये जे फंक्शन आहे ते फंक्शन ऑफ एक्स आहे आणि फंक्शन ऑफ एक्स असेल तर त्याला परत डिफरन्शिएट करावं लागतं. म्हणजे डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. ओके. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इट इज इक्वल टू 1 बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट इज 3x स्क्वेअर. वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतो आहे, तर त्यावेळी बाकीचे सगळे व्हेरिएबल्स जे असतात प्रेझेंट ते कॉन्स्टंट होऊन जातात. म्हणून या केसमध्ये वायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, वाय क्यूबचं 0 मायनस एक्स स्क्वेअर वाय, वाय कॉन्स्टंट आहे तसाच राहील, एक मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल -2x वाय. ओके. मायनस एक्स वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल वाय स्क्वेअर, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1, बरोबर. वाय स्क्वेअर तो कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला तसंच ठेवायचं. ठीक आहे. सो फायनली डेल यू बाय डेल एक्स इज 3x स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. ठीक आहे. अँड डेल यू बाय डेल वाय इज, आता डेल यू बाय डेल वाय जो आहे तो कॅल्क्युलेट नाही करत बसायचं, तो डेल यू बाय डेल एक्स वरून आपण मिळवू शकतो. कसं मिळवू शकतो बघा, तुमचं जे फंक्शन आहे लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर, तर हे सिमेट्रिक फंक्शन आहे. सिमेट्रिक इन द सेन्स एक्सची क्यूब टर्म आहे, वायची पण क्यूब टर्म आहे, बरोबर. त्यानंतर एक्सचा स्क्वेअर इंटू वाय आहे, तसंच वायचा स्क्वेअर इंटू एक्स पण आहे आणि दोघांचे साईन सेम आहेत, मायनस मायनस, बरोबर. म्हणजे हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये जर तुम्ही एक्सला वायने रिप्लेस केलं, ओके, आणि वायला एक्सने रिप्लेस केलं तर सेम फंक्शन तुम्हाला मिळणार आहे, बरोबर. म्हणजे तुमचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते डेरिव्हेटिव्हमध्ये
जर तुम्ही एक्सला वायने रिप्लेस केलं डेल यू बाय डेल एक्समध्ये, तर ऑटोमॅटिक तुम्हाला काय मिळेल, डेल यू बाय डेल वाय मिळेल. सो सिम्पली इन डेल यू बाय डेल एक्स वी विल रिप्लेस वाय बाय एक्स अँड एक्स बाय वाय. बरोबर, म्हणजे जिथं जिथं एक्स होता तिथं आता वाय टाकायचा आणि जिथं वाय होता तिथं एक्स टाकायचा. सो काय मिळेल मग, डेल यू बाय डेल वाय इज 3y² मिळेल मायनस 2y(x) मिळेल. बरोबर, एक्सच्या ठिकाणी वाय टाकला, वायच्या ठिकाणी एक्स टाकला, मायनस x² मिळेल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज सेम x³ + y³ मायनस x² बाय मायनस x y². सो दिस इज युअर डेल यू बाय डेल वाय. दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता समअप करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय इज इक्वल टू, ॲडिंग बोथ द थिंग्स, डिनॉमिनेटर इज सेम सो कीप इट ॲज इट इज, x³ + y³ मायनस x² वाय मायनस x y². दिस इज युअर डिनॉमिनेटर, कीप इट ॲज इट इज. न्यूमरेटर्सची ॲडिशन होईल 3x² मायनस 2xy मायनस y² प्लस 3y² मायनस 2xy मायनस x². ओके, ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांची सम करून घ्यायची. 3x² मायनस x² इज 2x². ओके, मायनस 2xy मायनस 2xy इज मायनस 4xy and minus y² plus 3y² is plus 2y² divided by x³. थोडंसं रिअरेंज करून लिहूयात आपण डिनॉमिनेटरचे जे फंक्शन आहे ते. x³ मायनस x²y त्याला आधी घेऊयात आणि प्लस y³ मायनस एक्स y². ठीक आहे, थोडंसं रिअरेंज केलं आहे. सो इट इज इक्वल टू, न्यूमरेटरमधून 2 कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये राहील x² मायनस 2xy प्लस y² डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये पहिल्या 2 टर्म्स ज्या आहेत, ओके, या दोघांमधून आपण x² कॉमन घेऊयात आणि दुसऱ्या ज्या 2 टर्म्स आहेत याच्यामधून y² कॉमन घेऊयात. सो काय मिळेल, x² इंटू ब्रॅकेट x मायनस वाय आणि पुढच्या ज्या 2 टर्म्स आहेत त्याच्यातून आपण जर प्लस y² कॉमन घेतला तर वायचं साईन पॉझिटिव्ह राहील. बरोबर, y³ y² कॉमन घेतलं तर प्लस वाय होईल, पण आपल्याला मायनस वाय हवा आहे. आधीच्या ब्रॅकेटमध्ये तो मायनस वाय आलेला आहे, म्हणून आपण काय करणार, मायनस y² कॉमन घेणार आहे. ठीक आहे. सो मायनस y² इंटू ब्रॅकेट मायनस y² कॉमन घेतलं आहे म्हणजे इथं उरेल मायनस वाय आणि पुढं उरेल मायनस, ऑलरेडी तुम्ही कॉमन घेतलं आहे म्हणजे इथं उरेल प्लस एक्स. ओके, सो इट इज इक्वल टू 2 times x² minus 2xy plus y² divided by, okay, wait a minute, this is perfect square expansion, so we will write it in that particular form. This is clearly square of x minus y. Okay, so denominator is now x² x minus y is common in both the parts. इथं पण x minus y आहे आणि इथं पण x minus y आहे. सो आपण काय करूयात, त्याला कॉमन घेऊयात. सो काय उरलं, x minus y into another bracket x² minus y². Again we can write this in simplified form, 2 times x minus y² divided by x minus y into x² minus y². This is perfect algebraic expansion, algebraic identity we have seen. It is clearly a minus b, okay, a² minus b² is equal to a minus b into a plus b. ओके, ही आयडेंटिटी यूज करायची. सो इथं काय मिळेल, x मायनस वाय मल्टिप्लाइड बाय x प्लस वाय. सो इट इज इक्वल टू 2 इंटू x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x प्लस वाय. सो x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल होईल. सो 2 बाय x प्लस वाय. दिस इज युअर डेल यू बाय डेल एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय. So now
The LHS is del by del x plus del by del y operating on del u by del x plus del u by del y. So it is equal to del by del x plus del by del y operating on 2 by x plus y. Okay, now differentiating this with respect to x and adding with the derivative of the function with respect to y, you will get del by del x of 2 by x plus y plus del by del y of 2 by x plus y. So differentiate केलं तर काय मिळेल? आता इथं आपण क्वेश्चन रूल यूज करू शकतो, ऑर एल्स तुम्ही जो तुमचा नोन फॉर्म्युला आहे तो जरी वापरला तरी चालतो. आता नोन फॉर्म्युला कुठला आहे बघा. लेट मी गिव्ह दॅट फॉर्म्युला. वी नो दॅट डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स, व्हॉट इज इट? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स इज -1 बाय एक्स स्क्वेअर. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, नसेल माहिती तर हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला जर यूज केला तर इथं डेल बाय डेल एक्स ऑफ 1 बाय 2, टेक दॅट 2 इन कॉमन. ओके, 2 कॉन्स्टंट आहे, सो त्याला बाहेर घेऊ शकतो आपण. 1 बाय एक्स प्लस वाय म्हणजे 1 बाय एक्स आहे फक्त, बरोबर. एक्स हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि वाय कॉन्स्टंट आहे, सो त्यावेळी वायला ॲज इट इज ठेवायचं. सो काय मिळेल तुम्हाला? यू विल गेट LHS इज इक्वल टू derivative of 2 by x plus y is 2 is constant, take it outside. Derivative of 1 by x plus y is 1 by x plus y minus 1 by x plus y square multiplied by derivative of x plus y with respect to x. It is 1. It is 1. Okay, so this is why we are applying chain rule, because the denominator is not x, it is function of x. Okay, plus 2 times again differentiate with respect to y, you will get the same derivative -1 by x plus y square. Okay, multiplied by 1, as the function has derivative with respect to y is equal to 1. Okay, so -2 by x plus y square -2 by x plus y square, so it is equal to -4 by x plus y square -4 by x plus y square. So this is your LHS. Okay, and clearly it is the RHS given in the problem, hence proved. Okay, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा प्रॉब्लेममध्ये. येस, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो बाय डेफिनेशनवाले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात फक्त तुम्हाला ॲज डायरेक्टेड तुम्हाला डिफरन्शिएट करत जायचं आहे आणि ॲडिशन्स घेत जायचे. कुठलाही प्रॉब्लेम आला बाय डेफिनेशनवाला तरी तुम्ही तो अशाच पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज सो u इज इक्वल टू x स्क्वेअर tan इनवर्स y by x minus y square tan inverse x by y. Okay, now we have to find uxy. So what this uxy means? uxy मध्ये जो u ला जोडून आहे, ओके, तिथून तुम्हाला सिक्वेन्स चालू करायचं. म्हणजे आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं दिलेल्या फंक्शनला आणि मग विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, सो सिक्वेन्स जो आहे तो u ला जोडून जो आहे त्या व्हेरिएबलचा विथ रिस्पेक्ट टू आधी डिफरन्शिएट करायचं आणि मग पुढचे. ठीक आहे, सो इथं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट, ux इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि टॅन इनवर्स दोन्हीमध्ये तुम्हाला एक्स दिसतोय, म्हणजे इथं प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल जो आपण ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हजमध्ये पण वापरलेला आहे. ओके, तर एक्स स्क्वेअरचं आधी डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ओके, टॅन इनवर्सला कॉन्स्टंट ठेवावं लागेल. सो टॅन इनवर्स वाय बाय एक्स त्याला आपण कॉन्स्टंट ठेवूयात, डी बाय डी एक्स ऑफ, ऑर यू कॅन से डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेल बाय डेल एक्स ऑफ tan inverse y by x minus del by del x of
वाय स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स बाय वाय. ओके, आधी आपण ऑपरेट करून घेतलेलं आहे. सो यू एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय बाय एक्स कॉन्स्टंट ठेवा, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, सो 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, तर फॉर्म्युला आपण वापरणार आहे. ठीक आहे, सो काय येणार इथं, एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स वाय बाय एक्स आहे, सो 1/1 प्लस वाय बाय एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, मायनस वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, सो तो तसाच कॅरी होईल पुढच्या टर्ममधून. टॅन इनवर्स एक्स बाय वायचं परत डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/1 प्लस एक्स बाय वायचा स्क्वेअर. इथं एक टर्म राहिलेली आहे. टॅन इनवर्स ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल नाही आहे, तर फंक्शन ऑफ इंडिपेंडंट आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तर डिफरन्शिएट करावं लागणार आहे त्या आतल्या टर्मला सुद्धा. बरोबर, म्हणजे इथं 1/1 प्लस वाय बाय एक्सचा स्क्वेअर घेतला, मल्टिप्लाइड बाय वाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे वाय कॉन्स्टंट होईल, वाय कॉन्स्टंट आहे म्हणून तो तसाच राहील, आणि 1/xचं डेरिव्हेटिव्ह येईल -1/x स्क्वेअर. मग आपण पुढच्या टर्मला जाणार आहे. तर पुढच्या टर्ममध्ये काय होईल, वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तसाच राहील, टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स बाय वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, ते होईल 1/y. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स प्लस, आता हा जो डिनॉमिनेटर आहे वाय बाय एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर, त्याला एक्सपांड करून डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात आपण. बरोबर, सो तुमचं डिनॉमिनेटर काय येईल, 1/x स्क्वेअर इंटू 1/y बाय एक्सचा स्क्वेअर होईल वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम केलं तर येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि खालचा जो डिनॉमिनेटर जो येणार आहे एक्स स्क्वेअर, त्याला वरती घेऊयात आपण. डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर असतो इट वर्क्स ॲज न्यूमरेटर, सो आपण त्याला वरती घेऊ शकतो, मल्टिप्लाइड बाय मायनस वाय बाय एक्स स्क्वेअर मायनस. सिमिलरली इथं काय होईल, वाय स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, सेम केलं जे आधीच्या टर्ममध्ये केलं होतं, मल्टिप्लाइड बाय 1/y. ऑल पॉसिबल कॅन्सलेशन्स जे आहेत ते करून घ्यायचे. सो 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, हा जो एक्स स्क्वेअर आहे आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, सो फक्त काय उरलं, मायनस उरेल, प्लस नाही, कारण इथं मायनस वाय आहे. सो मायनस एक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पुढच्या टर्ममध्ये पण मायनस आहे, सो मायनस तसाच राहील. y⁴ किंवा वाय स्क्वेअरमधला एक वाय उडेल, फक्त एकच वाय राहणार आहे तिथं, सो -y³ डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, सो नाव दिस इज इक्वल टू 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स. दोन्हीकडे मायनस मायनस आहे, सो आपण मायनस कॉमन घेऊ शकतो. सिमिलरली आपण न्यूमरेटर्समधून वाय पण कॉमन घेऊ शकतो, सो मायनस वायला कॉमन घेतलं, आतमध्ये उरणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विच इज 1, कॅन्सलिंग न्यूमरेटर विथ डिनॉमिनेटर. सो इट इज इक्वल टू 2x टॅन इनवर्स वाय बाय एक्स minus y. So this is ux. Now we have to find uxy, that is we have to differentiate ux with respect to y. So differentiating ux with respect to y, you will get ux ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y, तर काय मिळेल,
यू एक्सला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय, तर दोन्ही टर्म्समध्ये वाय वाय आहे. 2x कॉन्स्टंट आहे पहिल्या टर्ममधून, त्याला बाहेर घ्या. सो डेल बाय डेल वाय ऑफ टॅन इनवर्स वाय बाय एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज 1 विथ रिस्पेक्ट टू वाय. सो इट इज इक्वल टू 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1/1 प्लस वाय बाय एक्सचा स्क्वेअर इंटू वाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे फक्त 1/x येईल, बरोबर, -1. सो इट इज इक्वल टू 2x इंटू वाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो आहे, म्हणजे त्या केसमध्ये 1/x कॉन्स्टंट होईल म्हणून तो तसाच उरला, बरोबर. सो 1 ओके, सो यू कॅन राईट x स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, जसं आपण वरती केलं आहे डिनॉमिनेटर सेम करून तसंच करायचं, इंटू 1/x -1. सो इट इज इक्वल टू 2x इंटू x कॅन्सल होईल, एक्स स्क्वेअर आणि हा x कॅन्सल होईल, फक्त x उरेल, x/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -1. सो इट इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम करून घेतला, इकडे 1 होतं डिनॉमिनेटर म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली, ठीक आहे. सो 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज प्लस एक्स स्क्वेअर, सो प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो दिस इज युअर uxy. ओके, सो बाय डेफिनेशनवाले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये सेम मेथड सगळीकडे तुम्हाला फॉलो करायची आहे. यू हॅव टू डिफरन्शिएट पार्शियली. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ u is equal to 4e raised to minus 6x sin of pt minus 6x satisfies the given partial differential equation del u by del t is equal to del square u by del x square. Then find the value of p. ओके, तर LHS आणि RHS दोन्ही गोष्टी सॅटिस्फाय, दोन्ही गोष्टी सेम यायला हव्यात. ओके, सेम दिलेल्या आहेत आणि कम्पेअर केलं की तुम्हाला पीची व्हॅल्यू मिळणार आहे. सो वी विल कन्सिडर द LHS. So LHS of the given differential equation is del u by del t. So that is del by del t of u is 4e raised to minus 6x sin of pt minus 6x. So it is equal to 4 e raised to minus 6x मध्ये पण e raised to minus 6x मध्ये t नाही आहे, बरोबर, म्हणजे तो कॉन्स्टंट होईल. सो 4 e raised to minus 6x कॉन्स्टंट झाला, त्याला काय बाहेर कॅरी करायचं. साईन pt minus 6x आहे तिथं, बरोबर. सो साईनमध्ये t आहे, याचा अर्थ साईनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला. सो साईनचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ऑफ pt minus 6x मल्टिप्लाइड बाय pt minus 6xचं पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. सो डेल बाय डेल टी ऑफ वाय दिस इज सो बिकॉज वी आर अप्लाइंग चेन रूल, बरोबर. साईन ऑफ टी नाही आहे तर साईन ऑफ फंक्शन ऑफ टी आहे, म्हणून त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो डेल बाय डेल टी ऑफ pt minus 6x विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं, ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 4e raised to minus 6x into cos of pt minus 6x into derivative of pt is p with respect to t and derivative of 6x is 0. Okay, so keep it as it is. So 4p e raised to minus 6x into cos of pt minus 6x. So this is the LHS, del u by del t. Now we will check what is our RHS. Okay, so RHS is del square u by del x square
So this is, we will find del u by del x first. Okay, del u by del x is equal to del by del x of 4 e raised to minus 6x sine of pt minus 6x. Okay, so derivative of this function with respect to x is 4 e raised to minus 6x जो आहे. ओके, याच्यामध्ये पण एक्स प्रेझेंट आहे आणि साइन ऑफ पी टी मायनस 6x मध्ये पण एक्स प्रेझेंट आहे. म्हणजे इथं प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. प्रॉडक्ट रूलमध्ये आपण काय करतो, एक फंक्शन तसंच ठेवतो, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. सो 4 e raised to minus 6x याला आपण u अज्युम करणार आहे आणि साइन ऑफ पी टी मायनस 6x ला v अज्युम करणार आहे. सो वी विल हॅव 4 e raised to minus 6x. पहिल्यांदा आपण तसंच ठेवूयात. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ पी टी मायनस 6x इंटू मायनस 6 विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करतो म्हणून पी टीचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मायनस 6xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 6, बरोबर, प्लस साइन ऑफ पी टी मायनस 6x तसंच ठेवूयात आणि 4 e raised to minus 6x ला डिफरन्शिएट करूयात. काय येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह, 4 इंटू मायनस 6 इंटू e raised to minus 6x. So we will get 4 e raised to minus 6x आणि हा बाहेरचा मायनस 6. सो मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, मायनस 24 e raised to minus 6x कॉस ऑफ पी टी मायनस 6x प्लस इथं पण मायनस 24 e raised to minus 6x येणार आहे. सो त्याला कॉमनच घेऊयात. सो इथं फक्त काय उरेल, प्लस साइन ऑफ पी टी मायनस 6x उरेल. ठीक आहे. सो नाव दिस इज युअर डेल यू बाय डेल एक्स. नाव डेल यू बाय डेल एक्सला अजून एकदा डिफरन्शिएट करावं लागेल कारण आपल्याला डेल स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, बरोबर. सो इट इज इक्वल टू हा मायनस 24 e raised to minus 6x जो आहे तो म्हणजे तुमचा यू घेऊयात आपण आता आणि हा जो ब्रॅकेट आहे कम्प्लीट लेट इट बी व्ही, बरोबर. म्हणजे परत आपल्याला यू व्ही वापरावा लागेल. सो मायनस 24 e raised to minus 6x ला तसंच ठेवूयात आपण. ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात. ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पी टी मायनस 6x इंटू मायनस 6 प्लस साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस पी टी मायनस 6x इंटू मायनस 6. ओके, ॲप्लाइंग चेन रूल प्लस आता ब्रॅकेट आहे तसं राहील साइन ऑफ पी टी मायनस 6x सॉरी कॉस ऑफ पी टी मायनस 6x आणि साइन ऑफ पी टी मायनस 6x तसंच राहील. ओके, सो कॉस ऑफ पी टी मायनस 6x प्लस साइन ऑफ पी टी मायनस 6x तसंच उरणार आहे मल्टिप्लाइड बाय 24 मायनस 24 e raised to minus 6x. त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 24 इंटू मायनस 6. सो मायनस 24 इंटू मायनस 6 e raised to minus 6x. ओके, सो इट इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमधून आपण मायनस 6 जो आहे तो बाहेर घेऊ शकतो कॉमन आणि मायनस 24 ऑलरेडी आहे. आफ्टर टेकिंग प्रॉडक्ट यू विल गेट 24 6 144 e raised to minus 6x ब्रॅकेटमध्ये मायनस साइन पी टी मायनस 6x प्लस कॉस पी टी मायनस 6x. आता जर दुसरा ब्रॅकेट तुम्ही बघितला किंवा दुसरी टर्म तर तिथं पण तुम्हाला ही टर्म दिसणार आहे, सेम टर्म 144 इंटू e raised to minus 6x. सो आपण त्याला डायरेक्ट कॉमनच घेऊयात आणि दोन्ही ब्रॅकेट्स एकत्र करूयात. सो काय मिळेल, प्लस पुढचा ब्रॅकेट तिथंच कंटिन्यू करून लिहूयात आपण कॉस ऑफ पी टी मायनस 6x प्लस साइन ऑफ पी टी मायनस 6x. पी टी मायनस 6x साइन पी टी मायनस 6x आणि मायनस साइन पी टी मायनस 6x ते कॅन्सल होईल. सो काय उरलं 144 e raised to minus 6x
into cos plus cos is 2 cos. 2 cos pt minus 6x. Okay, 144 into 2. 144 2s are 288. So 288 e raised to minus 6x into cos of pt minus 6x. So now comparing this with the LHS, this is your RHS. So comparing it with LHS, you will get, what is your LHS? This is your LHS. Okay, this is your LHS. Comparing this LHS with RHS, you get you get 4p e raised to minus 6x into cos of pt minus 6x is equal to 288 e raised to minus 6x into cos of pt minus 6x. Now the function e raised to minus 6x into cos of pt minus 6x is same as e raised to minus 6x into cos of pt minus 6x. सो फक्त आता कॉन्स्टंट्स आपल्याला कम्पेअर करायचे. फंक्शनल पार्ट जो आहे तो ऑलरेडी इक्वल आलेला आहे. सो आता आपण कॉन्स्टंट्स कम्पेअर करणार आहे. सो 4p इज इक्वल टू 288. ओके, सो विच इम्प्लाइज दॅट p इज इक्वल टू 288 divided by 4. 288 divided by 4. So it is given by 72. It is given by 72. Okay, so the value of constant p is 72. So u is equal to, next question, given that u, and you have to check the mixed partial derivatives are equal or not. Okay, actually you have to prove it. Okay, so u is equal to log of x square plus y square. So we will consider LHS first. Okay, LHS आधी आपण फाइंड आउट करूयात आणि मग RHS फाइंड आउट करूयात. ओके, सो del square u by del x del y is equal to del by del x of del u by del y. So it is equal to del by del x of del u by del y is del by del y of u is log of x square plus y square. So differentiating the function with respect to y, you will get logचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं, म्हणजे या केसमध्ये 1/x square plus y square into derivative of x square plus y square with respect to y, it is 2y. Okay, so del by del x of 2y by x square plus y square. Now the derivative of 1/x is minus 1/x square. So by using that thing, d by dx of 1/x is equal to minus 1/x square. सो ही सेम गोष्ट आपण यूज करणार आहे. ओके, हा फॉर्म्युला यूज करणार आहे आणि आपण हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, सो डेल बाय डेल एक्स ऑफ 2y तर कॉन्स्टंट आहे, सो तो तसाच बाहेर राहील. 1/ जे काही असेल त्याचं फक्त काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे डिनॉमिनेटरचं, आणि मायनस साईन येणार आहे. बरोबर, म्हणजे -1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय जे डिनॉमिनेटर फंक्शन आहे ते फंक्शन आहे त्यालाही डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 2y इंटू -2x डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर.
So it is equal to minus 4xy divided by x square plus y square ब्रॅकेट स्क्वेअर. अगदी सेम पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, RHS पण फाइंड आउट करायचे. सो दिस इज युअर डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स डेल वाय. नाउ डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय डेल एक्स इज डेल बाय डेल वाय ऑफ डेल यू बाय डेल एक्स. परत हे सिमेट्रिक फंक्शन आहे बरोबर, जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं. सो जिथं तुम्ही डेल यू बाय डेल वाय काढलेलं आहे तिथं फक्त एक्स आणि वाय इंटरचेंज केले की तुम्हाला काय मिळणार आहे, डेल यू बाय डेल एक्स मिळणार आहे. सो या स्टेपमध्ये बघा, या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक्स आणि वायला इंटरचेंज करायचं आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू इच अदर. सो यू विल गेट 2x बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मिळेल म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आफ्टर इंटरचेंजिंग एक्स बाय वाय अँड वाय बाय एक्स. सो इट इज इक्वल टू, again 2x is constant, we can take it outside, and the derivative of 1 by x square plus y square is minus 1 by x square plus y square bracket square into derivative of denominator function with respect to y, it is 2y. Okay, so taking multiplication of numerators, minus 4xy divided by x square plus y square bracket square. Now you can see this is same as this, which implies that let it be equation 1 and let this be equation 2. Hence del square u by del x del y is same as del square u by del y del x by using 1 and 2. Here this is the proof. Next problem is, so del u by del x is del by del x of del u by del x is equal to del by del x of x square plus y square divided by x plus y. इथं आपल्याला क्वेश्चन रूल वापरावा लागेल बरोबर. तर क्वेश्चन रूलचं स्टेटमेंट जे आहे ते आपण बघूया. इफ यू अँड व्ही आर द, आपण जो युज्युअल क्वेश्चन रूल आहे ऑर्डिनरीमधला तो बघूयात. डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही इज इक्वल टू व्ही टाइम्स डी यू बाय डी एक्स मायनस यू टाइम्स डी व्ही बाय डी एक्स divided by v square. So this is the question rule for ordinary differentiation. सेम क्वेश्चन रूल आपण वापरणार आहे पार्शलमध्ये. ओके, रूल्स तेच आहेत, फक्त आपण काय करतो, एक व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्टंट ट्रीट करतो आणि दुसरं ॲज अ व्हेरिएबल आणि मग डिफरन्शिएशन घेतो. ठीक आहे. सो डेल यू बाय डेल एक्स इज इक्वल टू, तर या केसमधलं तुमचा यू काय आहे तर तो आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि व्ही आहे एक्स प्लस वाय. ओके, सो टेकिंग क्वेश्चन रूल, डेल यू बाय डेल एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, इट विल बी 2x. ओके, मायनस take u as it is, that is x square plus y square into derivative of v with respect to x is 1 divided by v square is x plus y bracket square. So it is equal to 2x square plus 2xy minus x square minus y square divided by x plus y bracket square. This is your del u by del x. Okay, so del u by del x is 2x square minus x square is plus x square plus
2xy 2xy minus y square divided by x plus y bracket square. So this is your del u by del x. Del u by del y is now again the ratio, numerator and denominator are symmetric functions, so you can just replace x by y and y by x in del u by del x. You will get del u by del y. So it is y square plus 2xy minus x square divided by x plus y bracket square. So LHS of the given statement is, this is your LHS. Okay, calculate it. So LHS is equal to del u by del x minus del u by del y bracket square. So it is given by del u by del x is x square plus 2xy minus y square divided by x plus y bracket square minus y square plus 2xy minus x square divided by x plus y bracket square. So it is equal to x square plus 2xy minus y square minus y square minus 2xy plus x square. Okay, divided by, both the denominators are same, x plus y bracket square. So x square plus x square will be 2x square plus 2xy minus 2xy will be cancelled, and minus y square will be minus 2y square. So x square minus 2x square minus 2y square divided by x plus y bracket square. Taking 2 in common, 2 into bracket x square minus y square divided by x plus y bracket square. So it is equal to 2 into x minus y into x plus y whole divided by x plus y into x plus y. x plus y cancel होईल. So काय आला आन्सर, 2 into x minus y divided by x plus y. So this is your LHS. Now we will consider RHS. Okay, so RHS is given by RHS is equal to 4 times 1 minus del u by del x minus del u by del y. So it is equal to del u by del x ची व्हॅल्यू टाका. del u by del x आणि del u by del y काय आहे तुमचा, हा del u by del y आहे. ओके, आणि हा del u by del x आहे. ठीक आहे, सो ही व्हॅल्यू टाका. तर काय मिळेल, 4 टाइम्स 1 मायनस x स्क्वेअर प्लस 2xy मायनस y स्क्वेअर divided by x plus y bracket square minus y square plus 2xy minus x square divided by x plus y bracket square. So both the denominators are same. ओके, फक्त 1चा डिनॉमिनेटर जो आहे तो आपल्याला, ठीक आहे. तर आपण काय करूयात, 1 मायनस 1 कॉमन घेऊयात.
दोघांचे डिनॉमिनेटर्स कॉमन घेऊयात. सो आतमध्ये काय उरेल, डिनॉमिनेटर असेल एक्स प्लस वायचा स्क्वेअर, न्यूमरेटर असेल ॲडिशन ऑफ बोथ द न्यूमरेटर्स. ओके, सो एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy मायनस एक्स स्क्वेअर. क्लोज द ब्रॅकेट. सो इट इज इक्वल टू 4 टाइम्स 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस 2xy प्लस 2xy विल बी प्लस 4xy डिवायडेड बाय एक्स प्लस वायचा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स प्लस वायचा स्क्वेअर जो आहे त्याने क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो एक्स प्लस वाय स्क्वेअर मायनस 4xy डिवायडेड बाय एक्स प्लस वायचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम करून घेतला. सो इट इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स प्लस वाय स्क्वेअर एक्सपांड करा. सो एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर मायनस 4xy डिवायडेड बाय एक्स प्लस वायचा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस 2xy मायनस 4xy इज मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, and LHS is इथे एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे आपल्याकडून. ती मिस्टेक काय, RHSची व्हॅल्यू करेक्ट आहे, RHS इज सेम. ओके, पण LHSमध्ये आपल्याला काय करायचं होतं, तर स्क्वेअर करायचं होतं. बरोबर, डेल यू बाय डेल एक्स मायनस डेल यू बाय डेल वायचा स्क्वेअर करायचं होतं. तर आपण काय केलेलं आहे, फक्त डेल यू बाय डेल एक्स आणि डेल यू बाय डेल वायची सबट्रॅक्शन घेतली आहे, त्यांचा स्क्वेअर घेतलेला नाही आहे. बरोबर, म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, ब्रॅकेट स्क्वेअर घ्यावं लागेल ॲट एव्हरी प्लेस. ओके, तर तेवढाच फक्त चेंज आहे, तो तुम्ही करून घ्या. ओके, तर इथं फक्त स्क्वेअर येईल, इथं पण स्क्वेअर येईल. आफ्टर कॅन्सलिंग द कॉमन फॅक्टर्स शेवटी स्क्वेअर येईल आणि शेवटी स्क्वेअर येईल. सो इट इज क्लिअरली 4 टाइम्स एक्स मायनस वायचा स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस वायचा स्क्वेअर. दिस इज युअर RHS. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर आहे. सो दिस इज क्लिअरली युअर RHS. ओके, सो RHS इज इक्वल टू LHS अँड दिस इज वॉट वी हॅव टू प्रूफ. ठीक आहे, तर अशी मिस्टेक जी माझ्याकडून झाली ती तुमच्याकडून पण नजर चुकीने होऊ शकते. तर त्या केसमध्ये LHS आणि RHS जे आहेत ते कम्पेअर करायच्या ॲट द एंड ऑफ द सोल्युशन आणि चेक करायचं की काय चूक झालेली आहे. बरोबर, सुरुवातीलाच आपण जर केअरफुली केलं सॉल्व तर हा प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे, नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 3. So given that u is equal to x times log of xy. ओके, आणि आपल्याला काढायचं आहे du बाय dx. ओके, du बाय dx सांगितलं, याचा अर्थ क्लिअरली काय आहे की यूमध्ये जे व्हेरिएबल्स इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्या व्हेरिएबल्समध्ये एक्स हे फंक्शन एक्झिस्ट होतं. सॉरी, एक्स हे इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्झिस्ट होतं. बरोबर, वाय दिलेलं आहे म्हणजे वाय पण एक्सचंच फंक्शन आहे असं सिम्पली त्याचा मिनिंग होतो. बरोबर, सो du बाय dx इज इक्वल टू प्रॉडक्ट रूल लागेल. बरोबर, प्रॉडक्ट रूलमध्ये एक्सला आपण तसंच ठेवणार आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय xy इंटू डी बाय dx ऑफ xy.
प्लस लॉग आपण तसंच ठेवणार आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो इट इज इक्वल टू 1/y d/dx ऑफ एक्स वाय. इथं पण प्रॉडक्ट रूल लागेल कारण आता वायमध्ये पण एक्स आहे आणि एक्समध्ये तर एक्स आहेच आहे, बरोबर. सो प्रॉडक्ट रूल लागला तर काय होईल, एक्स तसाच वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस वाय तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग ऑफ एक्स वाय. सो इट इज इक्वल टू 1/y किंवा 1/y आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर काय होईल, x/y dy/dx प्लस y कॅन्सल होईल, प्लस 1 प्लस लॉग ऑफ XY. सो दिस इज युअर du/dx. आता याच्यामध्ये याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर. पण याची कंप्लीट व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे का? नो. द प्रॉब्लेम इज dy/dx. ओके, त्याची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, तो कॅल्क्युलेट करायला लागेल. तर बाय युझिंग दिस इम्प्लिसिट फंक्शन गिवन वी कॅन फाइंड आउट dy/dx. सो जे दिलेलं फंक्शन आहे त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करणार आहे. इक्वेशन जे आहे त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करणार आहे. सो डिफरन्शिएटिंग x क्यूब प्लस y क्यूब प्लस 3xy इज इक्वल टू 1 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. सो काय मिळेल, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 3x² प्लस y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 0. इज इट 0? Is it 0? No, we are ordinarily differentiating it, so it is not 0. Okay, y cube derivative will 3y² dy/dx प्लस इथं पण प्रॉडक्ट रूल येईल. 3xy मध्ये आपण काय करणार आहे, 3xy मध्ये 3x तसंच ठेवणार आहे, yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx 3x dy/dx plus 3y is equal to 0. Okay, so taking dy/dx in common, 3x² plus dy/dx into bracket 3y² plus 3x plus 3y is equal to 0. So dy/dx into 3y² plus 3x is equal to minus 3x² minus 3y. Hence dy/dx is equal to minus 3x² minus 3y divided by 3y² plus 3x. Okay, 3 कॉमन येईल न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून. सो 3 minus 3 into bracket x² plus y divided by 3 into bracket y² plus x. So dy/dx is equal to 3 cancel होईल, minus x² plus y divided by y² plus x. This is the value of dy/dx. Substitute this value in du/dx. Okay, जो तुमचा du/dx आहे त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकायची आणि सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे, ठीक आहे. सो जे बाय डेफिनेशनवाले प्रॉब्लेम्स आहेत पार्शलमधले ते हे 6 प्रॉब्लेम्स IMP आहेत. यापैकी तुमच्या एक्झामसाठी कुठलाही एक प्रॉब्लेम येऊ शकतो. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे पर्टिक्युलर काही डाऊट्स असतील किंवा काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. थँक्यू.